जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि।
हरी आला हरी आला मग कैशी वयचिंता त्यांची सर्वी दीर्घाकर झाला सखोल व्यापार तुका म्हणे हरी तुका म्हणे हरी काही त्यांची सर्वी दीर्घाकर झाला सखोल व्यापार महायोग पिते तटे भीमराजन परम पुंडरीकाय धातु मुंडरी समागत संतमानंदगंगम परब्रह्मलिंगम पदे पांडुरंगम पांडुरंगाचो प्रथमानमा जोडी चरणा संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरु दास तुकार नमो सद्गुरु सुखयानानि नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा ज्ञानेश ज्ञानमूर्ती साक्षात् प्रेम स्वरूपिणं नामदेवं च दयामूर्ति नाथमुंडे पुनः पुनः वैरागेश परामूर्ति देहं क्षत्रनिवासिनं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं सेवेदागी सेवक धावो सेवा
क्रांती वर्णन करतात. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे असा आनंद कंदवणारे जगद्धार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेने विश्वभावी श्री ज्ञानोबांच्या तुका झाला से कलश श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा आणि या पवित्र इंद्रायणी मातेच्या देहावरती आपण या तुकोबाच्या दरबारामध्ये श्री पंढरीनाथाच्या दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत. आपल्याला माहित आहे या शरीराला आपल्याला सुख दिलं का असं कोण व्यक्ती इथं शरीरापासून आपल्याला आनंद दिला. शरीर कोणाला शुगर आहे, कोणाला काहीतरी होते, कोणाला खाज येते, कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला ताप येतो, काही नाही महाराज. या शरीरातून आपण कधीच समाधानी होऊ शकत नाही. हो खायला मिळत नाही म्हणून आपण बरोबर खाऊन एकदा काय ढेरी सुटली ते सुद्धा काय आपल्यासाठी व्याप महाराज. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. लोकांचं भैया म्हणून प्रयत्न, आपल्या झालं कमी करायचं म्हणून प्रयत्न. शरीर मात्र कोणाचंही सुख देत नाही. एक आई आपल्या मुलाला शिकवते, बाबा तुझ्या जीवनाचा कल्याण जर तुला करायचं असेल तर सावधान तू आत्ताच यात आणि अरण्यात निघून जा. परमात्म्याची सेवा कर. परिणाम चारही मुलं अरण्यात निघून गेले. आपल्या आईचं वचन ऐकलं आणि अरण्यात निघून गेल्यानंतर परमात्म्याची सेवा केली आणि परमात्म्याची प्राप्त करून घेतली. पहिली संधी बालपणामध्ये आहे. त्या संधीचं नाव काय आहे? संस्कार. म्हणजे आपल्या चिंतन पहिली संधी आपल्याला बालपणामध्ये मिळते. त्या संधीचं नाव आहे संस्कार. आणि संस्कार आपण जर योग्य वयात आणि आता आपण घेतले तर आपल्या जीवनामध्ये क्रांती घालणारे नाही. दुसरी संधी जी आपल्याला मिळते ती तरुणपणावर. महाराज खरं क्रांती करण्याची संधी खरं तारुण्यामध्ये आपल्याकडे सत्ता आहे, तारुण्यामध्ये आपल्याकडे पैसा आहे, तारुण्यामध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तारुण्यामध्ये आपलं शरीर सुद्धा आपल्याला साथ देतं. अर्थात आपल्याला तरुणपणामध्ये क्रांती करता येते. मी तुम्हाला भगतसिंहाचं उदाहरण सांगेन. भगतसिंहाला पाहण्याकरता पाहुणे आले, तो दारामध्ये आले, आवाज दिला. भगतसिंहाची आई बाहेर आली, विचारलं काय काय काम आहे, कोणाकरता आला, कोणाला तुम्हाला भेटायचंय. आलेल्या पाहुण्याने उत्तर दिलं भगतसिंहाला भेटायचंय, भगतसिंहाला भेटायचंय. आईनं आत त्यांना घेतलं, पलंगावरती बसवलं. तो चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. काय काम आहे, कशा करता आला सांगितल्यानंतर पाहुण्याने सांगितलं आम्ही तुमच्या भगतसिंहाला पाहण्याकरता आलो. भगतसिंहाचं लग्न करायचं. आईने सांगितलं हो, काही हरकत नाही. भगतसिंहाला बोलवते. भगतसिंहाला आवाज दिला. भगतसिंह बाहेर आले आणि भगतसिंहाच्या हातामध्ये आईनं 50 रुपयाची नोट दिली आणि एका हातामध्ये बाजाराची पिशवी दिली. त्या आईने सांगितलं भगत तुला पाहण्याकरता पाहुणे आले. तरुणपणातील क्रांती सांगतो, लक्ष देऊन ऐका. भगतसिंहाच्या हातामध्ये 50ची नोट, एका हातामध्ये बाजाराची पिशवी आहे. बाजाराची पिशवी आहे आणि भगतसिंह बाजाराच्या दिशेने निघाले. भगतसिंह बाजाराच्या दिशेने निघाले आणि भगतसिंह बाजाराकडे जात असताना भगतसिंह बाजाराकडे चालले होते. बाजाराच्या दिशेने भगतसिंहाने विचार केला, त्या 50 रुपयाचा भाजीपाला घेईन, बाजार घेईन, त्याचा भाजीपाला मी घरी नेईन. घरी गेल्यानंतर आई याचा स्वयंपाक करेल. आई स्वयंपाक करेल. पाहुणे पुरवत जेवतील. पाहुणे मला पसंत करेल. माझं लग्न जमेल, माझं लग्न जमेल. माझं लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर मला बाईचं ऐकावं लागेल. मला बाईचं नाही ऐकायचं. मला या भारत मातेचं ऐकायचं. या भारताच्या मातीसाठी जगायचं, या भारताच्या मातीसाठी मरायचं. भगतसिंहाने असा विचार केला. हातामधली 50ची नोट खिशात घेतली, हातामधली बाजाराची पिशवी फेकून दिली आणि भगतसिंह तात्काळ आपल्यावरती इंग्रज सरकार राज्य करत होतं. तात्काळ हातामधली पिशवी फेकून दिली आणि आपल्यावरती इंग्रज सरकार राज्य करत होतं आणि स्वतंत्र वीर क्रांतिशालीमध्ये भगतसिंह भरती झाले आणि आपल्यावरती अनेक प्रकारचे अत्याचार आपल्यावरती चालू होते. भगतसिंहाने तात्काळ आपल्या
हो आपल्या सेनामध्ये भरती झाले आणि भगतसिंहाकडून संसदेवरती बॉम्ब पडला आणि तात्कालिक इंग्रज सरकारने भगतसिंहाला अटक केलं आणि भगतसिंहाला फाशीची शिक्षा जाहीर झाली. महत्वाचा मुद्दा आहे का भगतसिंहाला फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि भगतसिंह हो जेलबंद आहे. हो जेलमध्ये भगतसिंह आहेत. हो जेलमधली चड्डी जेलमधली बड्या जेलमधली टोपी आहे. भगतसिंह कोठडीमध्ये उभे केलेले आणि भगतसिंहाला भेटण्याकरता भगतसिंहाची आई जेव्हा कारागृहामध्ये पोहोचली तेव्हा भगतसिंहानं आईच्या आईकडे पाहिलं आणि आईने भगतसिंहाकडे पाहिलं. धाय म्हणून ती आई म्हणू लागली अरे भगत काय केलंस तू हे. रडणाऱ्या आईला भगतसिंह सांगत होते आई माँ रोना नहीं माँ रोना नहीं माँ वीरों की माँ कभी होती नहीं माँ शुरों की माँ कभी होती नहीं माँ तू रडायचं नाही. रडणाऱ्या आईला भगतसिंह विचारला भगत अरे एक मुलगा तू माझा आहेस आणि तू मला म्हणतो रडायचं नाही. अरे माझा एक मुलगा आहे उद्या तुला फाशीची शिक्षा होणार आहे आणि तू मला म्हणतो रडू नको. ज्या दिवशी कुणाचा बाप तू होशील ना त्या दिवशी तुला लेकराची किंमत कळेल. ज्या दिवशी आई होशील ना तेव्हा तुला लेकराची किंमत कळेल. तू अजून मुलगा आहेस तू अजून बाप झाला नाहीस. ज्या दिवशी तू बाप होशील त्या दिवशी तुला लेकराची किंमत कळेल. रडणाऱ्या आईला भगतसिंह समजून सांगत होते माँ रोना नाही माँ सांगेल मी तुला का रडायचं नाही माँ. उद्या मला फाशीची शिक्षा होणार आहे मला माहित आहे. उद्या मला फाशीची शिक्षा होणार आहे मला माहिती आहे. पण मी फासावरती रडत फासावरती नाही जाणार माँ. मी हसत फासावरती जाणार. त्याचं कारण आहे मी जगणार भारताच्या मातीसाठी. मी मरणार आहे त्या भारताच्या मातीसाठी. मी मरणार जरी असतो तरी हसत दुसऱ्या दिवशी भगतसिंह फासावरती गेले. रडत फासावरती नाही गेले महाराज. भगतसिंह फासावरती जात असताना हसत फासावरती गेले. आजचं कीर्तन त्यांची आठवण काढते. तिसऱ्यांदा ती संधी मिळते आपल्याला की म्हातारपणामध्ये. पहिली संधी सांगितली मला कधी बालपण संस्कारांना शोधतं. तरुणपण हे त्यागाने शोधतं. भगतसिंहाच्या जीवनामध्ये त्याग आला आणि परिणाम अनेक वर्ष गेले ते आपल्या हृदयामध्ये अजून जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग आज आपल्याला स्वातंत्र्य देतोय. युद्ध करण्याकरता भजन करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग आज आपल्याला खऱ्या अर्थाने तो आदर्श आहे. कारण आहे त्यांच्या जीवनातील त्याग हा आपल्याला कामी आला. तरुणपणामध्ये खऱ्या अर्थाने त्यागाला फार महत्व आहे. नाही तर आपल्याला काय कमी येते कशाची आपण मोबाईल घेऊ शकतो फिरू शकतो. कसल्याही पद्धतीची सुविधा आपण आपल्या जीवनाला आपल्याला आजचा
क्रांती यावे. आणि तिसरी तुम्हाला मी संधी सांगितली की म्हातारपणामध्ये महाराज म्हणाल हो म्हातारपणे काय काय क्रांती करता येते महाराज, अशी कोणती संधी असते. म्हातारपणी जर आम्हाला म्हणलं जेवण केलं का आता चहा पिणं बंद करतात, अशी अवस्था असणार. आणि म्हातारपणी महाराज कोणती क्रांती करता येईल हो, काय संधी असेल हो काय करता येईल. म्हातारपणामध्ये कशी आवाज होते महाराज हो नाक मुख करू लागले आणि आता आम्हाला काहीतरी सांगा तेव्हा आपल्याला कुठं जायची गरज नाही. खाईचं विसुरी काय एकचित्त आवडी आनंद आळवावा, त्याचा फायदा काय होईल. सुखे येतो घरा नारायणा. बालपणातील क्रांती सांगितली संधी, तिचं नाव आहे संस्कार. तरुणपणातील संधी सांगितली, तिचं नाव आहे त्याग. म्हातारपणातील संधी सांगितली, तिचं नाव आहे भजन. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भगवते. म्हातारपणामध्ये आपल्याला क्रांती करता येते, त्याचं नाव भजन आहे. महाराज कळला आम्हाला, हा विस्तार केला तुम्ही कारण नसताना आम्हाला संत महात्म्याच्या जीवनातील क्रांती सांगा. तुमच्या अंतःकरणातला भाव माझ्या अंतःकरणामध्ये आला, त्यामुळे अधिकचा वेळ मी आता घेणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातील क्रांती आम्हाला सांगा, ही मानवाच्या जीवनातील क्रांती तुम्ही आम्हाला सांगितली. याचं काही फारसं कारण नाही हो, याचा विस्तार करण्याचे काही कारण नाही. आम्हाला संतांनी काय क्रांती केली हो ती क्रांती आम्हाला सांगा. ते मग एक वाक्य बोललो, जीवनामध्ये या विश्वामध्ये देवाधिकाला जे जमलं नाही ते आमच्या तुकोबाराने केलं. वाक्य फार धाडसाने बोलवाय का, जे देवाधिकाला जमलं नाही ते संत महात्म्यांनी केलं. काय केलं महाराज, प्रयाणकाली देवे मानव ठेवले, कधीच्या काला माझे अपूर्व दिले, मानव देव घेऊन सामा गेले, निरावणे सगळं संतांत शिकले. या विश्वातलं नवं नवं जगद्गुरु तुकाराम महाराज द्या सगळं कुंडाला गेले. आतापर्यंत ही क्रांती विश्वात कोणाला करता आली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्या पवित्र दरबारामध्ये आपण हजर आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराज द्या सगळं कुंडाला गेले. आज त्याच्यामुळं ही क्रांती आहे आणि त्या क्रांतीचं उदाहरण घेऊन आपल्या डोळ्यासमोर कोण आपण वर्षभर उत्सव करत आहोत. ही क्रांती संत महात्म्याला जमली, पुन्हा कोणाला जमली नाही महाराज हो. काळ सलाम मुलाम करी तो या घरी राहत असे. किती विस्तार आपल्याला करता येईल बघा. अनेक प्रमाणात तुकोबारायांचे आहेत हो. तुकाराम तुकाराम नाम घेतात आपले ही जगद्गुरु तुकोबारायांची मिळवलेला विजय आहे. अहो स्वतःच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांनी मरण चुकवलं. मरण राहिली राहिली मग केले म्हणे होते तसे किंवा भीत नाही आता आपल्या मरणा किती प्रमाण आपल्याला लिहिता येतील. अर्थ एकच आहे, तुकाराम महाराजांनी मरणावरती विजय मिळवला, आपलं मरण चुकवलं. काळाच्या माथ्यावरती पाय देऊन जेव्हा तुकाराम महाराज कुंडाला गेले, असा
येत नाही, नाहीतर तुम्हाला आम्हाला हो रोज एक नवीन संकट आहे. हो काय बोललो मी, आपल्या जीवनामध्ये आपल्याला रोज एक नवीन संकट आहे. हो आणि भगवान परमात्म्याने ते संकट दूर करण्याची ताकद सुद्धा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने दिली आहे. पण एक संकट मात्र भगवान परमात्म्याने असं दिलं त्याचं नाव आहे मरण, आणि ते पडला चुकत नाही. आपल्याला चुकवायचं असेल तर चुकवायच्या मार्गाने आपल्याला गेलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी मरणावर ते विजय मिळवला, पण तुम्हाला आम्हाला मरण सोडत नाही महाराज. हो तुम्हाला आम्हाला रोज एका गोष्टीची भीती आहे. रोज हो काल विचार करत नाही याचा भाजीपाला घरी गेला नाही, याच्या मुलं बाळा कशी होती, काल विचार करत नाही आताच बंगला बांधला त्याला जरा बंगल्यात राहू द्या, काल विचार करत नाही लॉटरी लागली 10-5 लाख रुपये मिळाले याला जरा जगू द्या, आताच नातू झाला म्हणजे जरा खेळू द्या. अजिबात काल असा विचार करत नाही. विस्तार करण्यासारखा अनेक आहे. हो म्हणून क्या भरोसा आहे याचा विस्तार आपल्याला करण्याचं काही कारण नाही. अर्थ एकच आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काळावरती विजय मिळवला आणि तुकोबारावरून काला गेले. रात्रंदिवस आपल्याला एकाच गोष्टीची भीती नव्हती. हो कोरोना आला, कोरोना सारखा महाभयंकर रोग आपण आपल्या घरात पाहिला. कशा करतो आपण रात्रंदिवस, हो ज्याच्यासाठी आपला जीव तडफडत होता त्यांनी सुद्धा आपल्याला भाकर सोडून दिली. या काळात आराम करा. जी वास्तव आपण आपल्या घरात अनुभवलो त्याचं एकच कारण आहे मरण. कोणालाही आवडत नाही. मरण म्हणलं नसं हाती ज्ञानोबाची वय एवढी आहे. मर म्हणलं तरी राग येतो. मरण आवडेल का तुम्हाला? हो माझ्या सकट मरण हे इथं बसलेल्या काही मला आवडत नाही. आणि अशा असताना हो मरण कोणाला चुकलं का दादा? अजिबात नाही. काय करता येईल उदाहरण सांगतोय का? एक माणूस भाजीपाला घेऊन डोक्यावरती चालला होता. भाजीपाला घेऊन एक माणूस डोक्यावर चालला. एक माणूस वैद्याला मला जीव देतो मला वेळ ताप झाला ते जीव जाण्याकरता उड्डाण पुलावर गेलो आणि खालून एक टोपली भाजी घेऊन चालू वैद्य होतो मला जीव देतो वरती गेलं वरून उडी मारली आणि ते खालून जे भाजीवाला चाललं होतं वरून त्याला ह्याच्या टोपलीत उडी मारली. बघा काय खालचं झालं. आमचं एकच आहे, वरच्याचं मरण नव्हतं, खालच्याचं मरण होतं ते गेलं मला. वेळ पण नाही चुकत नाही, वेळ पण नाही थांबत नाही. हे प्रसिद्ध उदाहरण आहे. यम एकाला नेला आला, तो हुशार होता. त्याने यमाच्या कॉपीमध्ये झोपेचं औषध टाकलं. यम झोपी गेला. यमाच्या खिशामध्ये डायरी काढली. यादीमध्ये सगळ्यात ज्याचं नाव पहिल्यांदा होतं तो म्हणला हो सगळ्यात यादीत पहिलं नाव माझं. यम मला देण्याकरता आला. फार चांगलं काम झालं. हो आता 1 नंबरचं नाव वरून काढलं त्यानं आणि सगळ्यात खाली टाकलं महाराज. यम झोपेतून उठला आणि झोपेतून उठल्यानंतर एवढा विचार आला यम तुझा मला महाराज या विश्वाच्या पाठीवर सगळा महाराष्ट्र भारत देश फिरलो पण माझ्यावर प्रेम करणारा माणूस मला या भारतात सापडला नाही. यमाला पाहुणचार घ्या म्हणणारा व्यक्ती मला अजून सापडला नाही. यमाला चहा पाजला, कॉफी पाजली, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. आता आई तुझ्यावर प्रसन्न झालो की माझ्याकडे यादी आहे आणि तुझ्या गावची आहे. यादीमध्ये सगळ्यात पहिलं नाव तुझं होतं. ही यादी मी वरून सुरू करणार होतो पण आता ही यादी मी वरून सुरू नाही करणार. आता ही यादी मी खालून सुरू करणार. अर्थ इतकाच आहे, वरचं नाव कमी झालं होतं. मरण चुकत नाही. आपल्याकडे लाखो पैसे असू द्या मरण चुकत नाही. हा विचार करण्याचं कारण नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मरण चुकवलं, क्रांती केली. महाराज सांगा मला तुमच्या जीवनामध्ये क्रांती केली, मरण चुकवलं, काळावरती विजय तुम्हाला मिळवता आला. काळावरती विजय मिळवला पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतं साधन अवलंबलं, कोणती साधना तुमच्या जीवनामध्ये प्राप्त केली म्हणजे तुम्हाला मरणाला चुकवता आलं, मरणाला तुम्हाला पाठीमागे लावता आलं. त्याचं उत्तर महाराज आव्हानाच्या पहिल्या चरणात देतात. Thank you.
पण सकाळी उठायचं की नाही, हो सकाळी उठवायचं का नाही हे देवाच्या हातात आहे. ते विश्व त्याच्या सत्तेशिवाय मला हलत नाही. वृक्षाची पान आले त्याच्या सत्ते, वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेने हलत नाही. असं असणारी ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे आणि तो आमच्या गड्यामध्ये आहे. बरं त्याच्या हातामध्ये आहे. कोणाला न्यायचं, कोणाला ठेवायचं, कोणाला किती दिवस ठेवायचं. गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडीत 10 माणसं होते, 5 गेले, 5 राहिले, अर्धे त्याच्या हातात आहे. देवाच्या हातामध्ये आपलं मरण आहे आणि काळ त्याच्या हातामध्ये आहे, तो आमच्या हृदयामध्ये आहे. आता आम्हाला मरणाची भीती नाही. साखंदा हरी जीर हृदय मंदिरी त्यांची सेवली घेर था. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले हा परमात्मा आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवला आणि आता तो परमात्मा हृदयात साठवल्यामुळे आमच्या जीवनातील हेर झार संपली आहे. आता आम्हाला कोणत्याही प्रकारची भय आता आमच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. महाराज साठवला हरी परमात्मा तुमच्या हृदयामध्ये तुम्ही साठवला आम्हाला मान्य आहे. पण आता आमच्या व्यापाच्या नुसार आमच्या कामगिरीनुसार आमच्या पाठीमागे खूप काम आहे, आमच्या पाठीमागे खूप धावपळ आहे. ते कलियुग आहे. आता सगळे माणसं बिझी झाले. आता आम्हाला देव हृदयात साठवायचा आहे. अहो सावता महाराजांसारखा हृदयात देव आम्हाला साठवता येणार. हनुमंतरायाला विचारा, हनुमंतरायासारखा देव दर पण आम्हाला साठवता येणार नाही. महाराज काय करावं लागेल आम्हाला देव साठवायचं म्हणतो. हो सावता महाराजांना नामदेव महाराजांनी ज्ञानोबारांनी विचारलं आम्हाला लग्नाकरता जागा द्या, आमच्या पाठीमागे चोर लागले. तेव्हा सावता महाराजांनी विचारलं, सावता महाराजांनी पाहिलं अशी संधी आपल्याला पुन्हा येणार, अशी संधी आपल्याला घरी आली. तेव्हा सावता महाराजांच्या लक्षात आलं त्यांच्या पाठीमागे कोणता चोर नाही. हो कानडा राजा पंढरीचा, हो धरीला पंढरीचा चोर, हा चोर यांच्या पाठीमागे लागला. काय पाहिजे म्हणजे तुम्हाला लपणात नाही. सावता महाराजांनी आपलं उदर फाडलं, हो आणि भगवान परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये साठवलं. हनुमंतरायाला विचारा, हनुमंतरायाचा हरिपाठ चालला होता. सर्व घटी राम देहाधी सूर्यप्रकाश कसं एक वाक्य घेऊन झाला होता. म्हणला हो हनुमंतराय हरिपाठ चाललाय, हो सर्व घटाघटामध्ये राम तुम्ही आहे म्हणता, तुमच्या हृदयात राम आहे का असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायाने कोणताच विचार नाही केला. आपलं अंतःकरण फाडलं आणि आपल्या अंतःकरणामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करून दिलं. अर्धेकाचे साथ दिला हरी धीर हृदय मंदिरी. त्यांनी सांगितलं महाराज हो सावता महाराजांनी वेळा घेतला, आपलं अंत हृदय फाडलं, देवाला आतमध्ये साठवलं. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतरायाला आपलं हृदय फाडलं, भगवंताला आतमध्ये बसवलं आणि मग भगवंताची सेवा करतो, भगवंताची वारी करतो, भगवंताचं नामस्मरण चिंतन परमार्थ करतो. महाराज आम्हाला इतकं जमणार नाही. आम्ही हनुमंतरायासारखं उदर फाडायला जाऊ, आम्ही मरून जाऊ, आम्हाला त्याने हे शक्य नाही. आम्हाला तर देव आम्हाला आमच्या हृदयामध्ये साठवायचा. आम्ही कसा साठवायचा. हो सुंदर प्रसंग तुम्हाला मी सांगेन. साठवणं म्हणजे काय. आता आपल्याला त्यांच्यासारखा देव साठवता येणार नाही, पण साठवणं म्हणजे काय याकरता बोलले मी का नित्य त्याची आठवणीत राहणे म्हणजे साठवणं होय. विस्तार करतो आहे का. ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काहीच नाही त्याला म्हणायचं साठवणं. तुकोबारायांच्या अंतःकरणात काय होतो महाराज. हो तीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे आम्ही खेळ देव, विठ्ठल आमचे जीवन आगमने गमत असता, विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल घाट नसावा.
जर बोलण्याची नाही आता देवाविषयी काही एक सेवे केला देवाचं विठ्ठल काम. जगद्गुरु तुकाराम महाराज परमात्म्याशिवाय तुझं काहीच करायला नाही. परमात्म्याशिवाय तुझं काही बघायला तर नाही, परमात्म्याशिवाय काही बोलायला तर नाही. एक धैर्या चित्ती आम्ही कुमारीचा पती जगद्गुरु तुकाराम महाराज तुकोबाराच्या जीवनामध्ये आपण जर काहीच परमात्म्याशिवाय बोललो होतं महाराज. हो, साठवणं त्याला म्हणायचं. नित्य आपण एखाद्या व्यक्तीशी नातं जोडलं आणि ती व्यक्ती आपल्या अंतःकरणातून कधी जात नाही, त्याला साठवणे म्हणायचं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग. रात्र नकळे दिवस नकळे आम्ही केले देव, अशी अवस्था तुकोबाराची झाली होती. याला म्हणायचं साठवणं. आपण एकदा देवळात आलो मग आपल्याला देव दिसतो, देवळाच्या बाहेर गेलो आपल्याला देव दिसत नाही. तशी अवस्था तुकोबाराची नव्हती. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सर्व घटाघटामध्ये तुकोबारा परमेश्वराला पाहत होते. साठवणं म्हणजे काय, त्याला म्हणायचं आम्हाला साठवणं म्हणजे काय. आपल्याला व्यवहारात उदाहरण सांगतो तुझ्याकडे. हो, आपल्या घरातील मुलगी जर नांदण्याकरता गेली, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, नांदायला गेलेली मुलगी आणि त्या आईचा फोनच झाला नाही, असा दिवस होता. आईला त्या मुलीची आठवणच नाही आली. गेली नांदायला, सासरी गेली, परत फोन आला नाही, असं होतं का महाराज? जाऊ द्या, फोन नाही आला. आठवण आल्याशिवाय राहते का महाराज? की आपली आई आहे, तुम्ही आपण सर्व मुलं आज इथे शिकण्याकरता आलो, आपण आपल्या घरच्या आपण आली का नाही? पण येते का नाही? रोज येते का? एक दिवस आले येते, रोज येते महाराज. हे रोज कशी आपल्या आईची आठवण आपल्याला येते, त्याला म्हणायचं साठवणं. आईचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये किती आहे, अर्थ आईच्या अंतःकरणामध्ये आपण किती आहे, याला म्हणायचं साठवणं. गाय शेतामध्ये गेली चारण्याकरता, तिचं 2 दिवसाचं बछडं घरी असतं. दिवसभर ती गाय शेतामध्ये चरत असते, तिचं लक्ष मात्र घरी असणाऱ्या वासराकडे राहतं. ती कधी घरी जाईल, मी कधी माझ्या वासराला भेटेल. अहो, एक प्रमाणे महाराज गरुड आकाशामध्ये भरारी घेत असतो, गरुड आकाशामध्ये भरारी घेत असतं, पण त्याचं चित्त मात्र हो आपल्या पक्ष्यांकडे असतं. धार हिंडे आकाशी, तिचं चित्त मात्र पिंडापाशी असतं. शेवटचं उदाहरण आपण या ठिकाणी थांबणार आहोत. शेवटचं उदाहरण का साठवणे कुणाला म्हणायचं? राधेच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं तर परमात्मा आपल्याकडे कसा साठवायचा हे राधेच्या जीवनामध्ये परमात्म्याशिवाय, श्रीकृष्ण भगवानाशिवाय राधेला दुसरं काही दिसत नव्हतं, राधेला दुसरं काही सुचत नव्हतं. आपल्या घरामध्ये राधेला काहीतरी करावं, परमात्म्याला नेऊन द्यावं, हो काही करावं, परमात्म्याला खायला द्यावं, परमात्म्याला खायला द्यावं. कृष्णाशिवाय राधेच्या जीवनामध्ये काहीही राधेला दिसत नव्हतं. हो, भगवंताने विचारलं, राधे इतकं प्रेम तू माझ्यावर करतेस, तुला काय देऊ सांग, तुला काय देऊ सांग. तेव्हा राधेने उत्तर दिलं, फार महत्वाचं देवा, या विश्वाचा मालक तू जरी असला, तुझ्या हातात जरी सगळं असलं, मला काहीही नको. जीवीची आठवा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचुनी केशवा, अनुनावले तुझं शब्द हा फार महत्वाचा देवा. मला तुझ्याशिवाय या विश्वातलं काहीही नाही पाहिजे. राधेनं हो स्वतःच्या जीवनामध्ये परमात्म्याशिवाय दुसरं काही पाहिलं नाही. राधेला हो जेव्हा परमात्मा सोडून गेले, तेव्हा राधेला देवानं सांगितलं होतं, हो मथुरेकडे आकृती जेव्हा न्यायला आले, तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं होतं, राधे काही दिवसात तुला मी भेटण्याकरता परत येईल. हो, मी आता काही दिवसापुरता चालू आहे. हे वाक्य राधेच्या अंतःकरणामध्ये फक्त जिवंत होतं, कारण देव म्हटले होते, लक्षपूर्वक ऐकण्यामध्ये कळेल, देव म्हटले होते मी जाणार आहे, पण मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. देव असं राधेला म्हटले होते, मी पुन्हा येईल. हे वाक्य राधेच्या अंतःकरणामध्ये ठामपणे करून घेतलं होतं, मी तुला भेटण्याकरता परत येईल. ते अंतःकरण राधे, हे ठाव अंतःकरण राधेचं घेत होतं. राधेच्या जीवनामध्ये परमात्म्याशिवाय काहीच नव्हतं. अर्थ एकच आहे, याला म्हणायचं साठवणं. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम असेल
एक सेकंद सुद्धा न विसरणे त्याला साधवणे म्हणायचं. काय सांगत तुम्ही म्हणी एका विठ्ठलाशिवाय आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज काही पाहायला तयार नाही. आणि असं असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय म्हणायचं हे आपल्याला नक्कीच कळलं असेल. साधंता हरी जीव धरी मंदिरी त्यांची सर्वी एरधार झाला सबल व्यापार हरी आला हातात मग कशी भय चिंता. शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज बोलले तुकाराम रे हरी Thank you.